नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण आत्ताच 10वीचा मॅथमॅटिक्स 1चा जो पेपर झाला त्याचं सोल्युशन बघणार आहोत. आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला पूर्ण पेपरचं सोल्युशन बघायला मिळेल. तर बघूया फर्स्ट MCQचे क्वेश्चन्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिव्हन. ओके, इथे डिटर्मिनंट दिलाय 1 2 3 4. राईट द डिग्री ऑफ द गिव्हन डिटर्मिनंट. आता हा डिटर्मिनंट कसा आहे तर 2/2चा आहे. Therefore, the option B is a correct here. Okay. आता पुढचा प्रश्न. From the following equations, which one is the quadratic equation? ऑप्शन बी हा या ठिकाणी करेक्ट आहे. हे सिम्प्लिफिकेशन केलं तर x² + 5x = 2 हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतंय. ओके. नेक्स्ट, फाइंड द कॉमन डिफरन्स ऑफ द फॉलोइंग AP. सर्व टर्म्स कसे आहेत तर 4 4 आहेत. Therefore, the common difference D is equals to that is a 0. Okay. Therefore, the option D हा या ठिकाणी करेक्ट आहे. And the next, which number cannot represent probability? आपल्याला माहिती आहे की probability ही 0 to 1 च्या दरम्यान असते, equal to 0 or less than or equal to 1. Therefore, here 2/3. Okay, it's a 0.6666. Okay, आणि 15% means what? 15/100 means what? 0.15. Okay, it again lies between 0 and 1. 0.7 is also lies between 0 and 1. Only 15/10 does not lies between 0 and 1. Therefore, 15/10 is not represent a probability. Okay. यानंतर पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल.